देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यश घाग व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा जो व्लॉग काढण्याचं कारण जो आहे तो खूप जास्त स्पेशल आहे, कारण आज मी, माझी आई, आजी आणि माझा मित्र म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल विशाल, जे आज आम्ही सगळे जातो एका स्पेशल यात्रेला सोलापूरला। अगदी घड्याळात आता वाजले 9:30, 10:40ची आमची ट्रेन आहे दादर ईस्टवरून, सिद्धेश्वर एक्सप्रेस म्हणून, जी आम्हाला सकाळी अगदी 7 किंवा 7:15 पर्यंत सोडेल। तर तुम्ही यात्रेसाठी ही कोणती यात्रा आहे किंवा काय आहे ते तुम्ही सर्वांनी गेस करा आणि मला कमेंट करा जर तुम्ही ओळखलं असेल तर। आणि आता डायरेक्ट आपण सकाळी भेटू, तोपर्यंत मधले आमचे प्रवासाचे, कारण माझ्या मम्मीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या देखील येणार आहेत, तर मग त्यांच्याशी आपण ओळख वगैरे करू। हा पूर्ण व्लॉग एंडपर्यंत पहा, मध्येच कुठे स्किप वगैरे करू नका, कारण खूप छान सिनेमॅटिक शॉट्स आणि मस्त मजा धमाल बघायला मिळेल। तर मग चला या। आता माझ्यासोबत माझी मम्मा आहे, आपण तिच्याकडून जाणून घेऊ की जी ही यात्रा आहे ती एवढी स्पेशल आणि ती एवढी सस्पेन्समध्ये का ठेवतो आपण। तर तिच्या मैत्रिणीवरती तिच्याकडून जाणून घेऊ। तर थोडक्यात आमच्या व्ह्युअर्सना फक्त सांग की आता ज्या यात्रेला आपण निघणार आहे अगदी 5 मिनिटात, कारण आमची कॅब येते म्हणून, तर 2 मिनिटात काहीतरी सांगशील थोडक्यात? सर्व व्ह्युअर्सना मी एकच सांगेन, सोलापूरला चाललो आहोत एक छानशा यात्रेसाठी। आता तुम्हाला माहीतच असेल, एक दिवसाआधीच आपला गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा झालेला आहे, सर्वांनी साजरा केलेला आहे। तर तसाच एक यात्रेसाठी चाललो आहोत। यात्रा अचानक ठरवलेली नाहीये, ठरवून होतो आम्ही आधीपासून, आणि आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुप आम्ही केव्हाही असं यात्रेला जाऊसं मन वाटलं तर आम्ही एक ठरवतो आणि एक दिवस आणि अशा पद्धतीने निघतो। आता एकत्र आम्ही 17-18 जणी आहोत जाणाऱ्या। त्याच्यासोबत मी माझ्या यशला आणि त्याचा मित्र विशाल आहे, त्या दोघांनाही मी बुकिंग केलं होतं, त्या दोघांचंही। तर ही यात्रा त्यांच्यासाठी पण एक सरप्राईज आहे। तर आता चला आमच्यासोबत, तुम्हालाही घेऊन जायचंय त्या यात्रेला मला। श्री स्वामी। आणि जर तुम्हा सर्वांना एवढं माहीत असेल की मी माझ्या चॅनलला रिसेंटली आता कालच गुरुपौर्णिमेचा शॉर्ट टाकलेला, जर तो तुम्ही बघितला असेल तर नक्की तुम्हाला हिंट लागेल मी कुठे जातो आणि कुठे नाही। तर कमेंट करा। स्टेशनला आता पोहोचलोय आणि इथे आपल्याला मामा भेटलाय। आज पण मामा खूप छान दिसतोय, मस्त आहे। आणि माझी मामी देखील आहे, आज मामी एकदम मस्त कॅज्युअल मध्ये छान दिसते, बरोबर। आणि ती मामी आजीला सोडायला आली आहे। मी माझ्या मामी आजीनं बघितलं असेल माझ्या फॅमिली रियुनियनच्या ब्लॉग मध्ये। इथे आई देखील आहे आणि तुम्ही आपल्या विशाल भाऊला तर ओळखतातच, सो तो देखील आहे। आता इथे अर्धा ग्रुप तुम्ही बघितला आणि अर्धा ग्रुप मम्मीचा आहे, पूर्ण सगळ्या मम्मीच्या मैत्रिणी आहेत, तुम्ही बघू शकतात। आपण बोलतोय आपल्याला काय माहित नाही, आपण इथून सरळ सोलापूरला जायचंय, अक्कलकोटला। ओके, येणार नाही पण हाय यश, कसा आहे? आमच्या बरोबर सोलापूरला चालेल आता पटकन मागे जा सोलापूरला। विशाल गाईड करणार आहे की ट्रेन मध्ये कसा प्रवास करतात। आवाज येत असेल तिकडे सगळे सेटल डाऊन झाले। सोडून असं इकडे काकी आम्ही इकडे
कम्फर्टेबल सर्व काय आम्ही आता सगळेजण चाललो आहोत. आम्ही गाडीमध्ये बसलो चाललो. आम्ही चाललो कुठे असते काय वाचून असते काय ऐकतो मग काय पण ऐकतो. मला नाही आवडत असं काय तर नियमामध्ये बोला जे बसेल आम्हाला पण पटेल आणि तुम्ही पण पटवून देऊ. म्हणणं मोठ्याने बोलतात अरे पण आता आपण आपल्यामध्ये बोलत होतो की नाही एवढं बरं हा आवाज बरोबर आहे. आपण आपल्यासाच बोलत होतो की तुम्ही माझ्या मागे स्टेशन जे बघताय ते देहू रोड म्हणून आहे आणि आता रात्रीचे 4 वाजले म्हणजे 3:30 समथिंग आहेत आणि या स्टेशनवर कोणी नाहीये. ट्रेन मध्ये सगळे झोपले. विशाल पण झोपून गेलाय तुम्ही बघू शकता. मी तर जागा आहे. साहेबांना देखील जागा केलं. साहेबांची गत तुम्ही बघू शकता. बिचारा अगदी तोड नाही दाखवू शकत आहे. अरे तोड किती छान दिसते असं दाखव ना. ठीक आहे फिल्म चालू आहे एकदम दाखव 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 दाखव. विठ्ठल गाड्या वाटतंय की नाही तो कमेंट करा. आज मस्त छान अशी सकाळ झालेली आहे आणि मी आणि विशाल देखील उठलेलो आहे. विशालला मागे बघू शकता. तर आता हार्डली आता 5 किंवा 10 मिनिटांमध्ये सोलापूर येत. तर आपण उतरल्यानंतर सर रूम मध्ये जाणार, फ्रेश अप होणार, छान मस्त कपडे वगैरे घालून सरळ आपण आपल्या यात्रेसाठी निघणार. आम्ही पोचलोय सोलापूरला आणि माझ्या मागे ट्रेन बघू शकतात. सगळेजण इथे उतरलोय आम्ही. आता आम्ही इथून सरळ जाणार आहे हॉटेलवर. तिकडे जाऊन फ्रेश वगैरे होऊन मग डायरेक्ट तुम्हाला भेटू. माझ्या मागे सोलापूर हे बघू शकता. तर या. इथे आपल्या समोर स्टेशन आहे आणि स्टेशन अगदी क्रॉस केल्याच्या समोरच इथे गाड्या वगैरे मिळतात. तिथे आपल्याला जायचंय ज्या ठिकाणी तिकडच्यासाठी गाड्या वगैरे मिळतात. ऑटो वगैरेची सोय सुद्धा आहे. इथे सर्वजण नाश्ता करतायत. कसं वाटतंय काय हाल चालू आहे मग टेस्ट करून मी पण आली. मी ना 3 माणसाच्या मध्ये बसून आली आहे. दोघांचे पाय घेतले, एकाचा हात घेतला. दुसऱ्यावरती बसलेले. कडुलिंब नाव काय त्याचं? कडुलिंब काय करायचं? दर 2-2 खा सगळ्यांनी. स्वामी समर्थ. सगळ्यांना सुप्रभात. सकाळी आम्ही आलोय, आंघोळ वगैरे केली आहे. मस्त छान कुर्ता वगैरे छान. विशाल देखील छान तयार आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आम्ही आता भक्ती निवासमध्ये सध्या, जिथे आमचे रूम आहेत. मम्मीच्या मैत्रिणी, माझी थोडक्यात फॅमिली म्हणजे माझी मामी आजी, मम्मा, आजी, विशाल आणि मी. तर माझ्या मागे खूप सुंदर असं स्वामींचं छोटंसं मंदिर आहे, मी बघू शकतात. आणि हा पूर्ण भक्त निवासचा परिसर आहे. तर आता आपण इथून मेन मंदिराकडे जाऊ आणि नेमकं मी कुठे आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर मग चला. नमस्कार काकी. नमस्कार. आज माझ्यासोबत मम्मीच्या खूप क्लोज मैत्रीण आहेत. आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊ
की त्या अक्कलकोटला आल्याबद्दल त्यांना कसं वाटते आणि काय वाटते. तर सर्वात पहिलं तुमचं नाव. माझं नाव शिल्पा वेले. आता अक्कलकोटला आम्ही गेले 15 वर्ष मी सतत येते. खूप स्वामींचा अनुभव आहे. स्वामींच्या कृपेने खूप काय चांगलं घडत आहे. त्याच्याबद्दल स्वामींच्या इथे येऊन आम्हाला खूप काय आनंद भेटतो. तर नमस्कार विशाखा काकी, आज आपल्यासोबत आहेत आपल्या व्लॉगमध्ये. तर आपण आज त्यांच्याकडून देखील जाणून घेऊ की अक्कलकोटला आल्याबद्दल त्यांना कसं वाटते. तर 2 शब्द आमच्या व्ह्युअर्सना सांगा. खूप छान वाटलं. हे बघा, हे अचानक झालं सगळं. माझ्या मैत्रिणी होत्या, विभाग प्रमुख शिल्पाताई, त्याच्यानंतर वैष्णवीताई, मालतीताई, राजेश्रीताई यांनी सहज विचारलं मला, विशाखा आपण जाऊया का अक्कलकोटला. म्हटलं हो मी येते, चल. आणि अचानक बघा, अचानक भयानक असं आम्ही सगळ्याजणी निघालो आणि धम्माल केली. खूप छान. थँक्यू सो मच. नमस्कार, आज आपल्यासोबत राजेश्री मावशी आहेत. तर आपण त्यांना देखील विचारू की अक्कलकोटला आल्यासंबंधित त्यांना आज कसं वाटतंय. तर 2 शब्द आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. मावशी, मला 2 शब्द बोल. नमस्कार, मी राजश्री राजन मानविलकर. अचानक मध्ये भयानक म्हणजे गेली 2 महिने, असं अचानक म्हणता येणार नाही, 2 महिन्यापासून तिकीट काढली. पण मी नेहमीच सांगायची की यायला जमेल नाही जमेल, पण स्वामीची कृपा गेल्या वर्षी पण आम्ही इथे येऊन गेलो. त्यामुळे मला असं वाटलं की ह्याही वर्षी जाऊ. पण आणि दुसरी एक माझी मैत्रीण, तिला पण म्हटलं जायचं की नाही जायचं की नाही, तर ती पण म्हणाली आपण चल जाऊ. त्यामुळे अचानक मध्ये भयानक खूप छान वाटतं. प्रवास अजूनही आमच्या सुखाचा झाला. स्वामीची कृपा, स्वामींच्या चरण दर्शन घ्यायचं भाग्य. आता आम्ही निघालो स्वामी दर्शन. थँक्यू. नमस्कार, आज माझ्यासोबत माझ्या 2 मावशी आहेत, सुनीता मावशी आणि मालती मावशी. तर आपण दोघींनाही विचारू की अक्कलकोटला आल्यासंबंधित त्यांना कसं वाटतंय. तर त्यांचे 2 शब्द आमच्या व्ह्युअर्सना सांगा प्लीज. नमस्कार, मी अक्कलकोटला येण्यासाठी सर्वांची तयारी 2 महिन्यापासून चालू आहे आमची, रिझर्वेशन करण्यापासूनचं. आणि खूप छान वाटतं, खूप आनंद होतं अक्कलकोटला यायचं म्हटल्यानंतर. आणि सर्वजण आम्ही एन्जॉय करतो. मी मालती रतन हवलादार. मला एवढं स्वामीसाठी खूप भक्ती आहे, पण मला योगच झाला नाही कधी स्वामींना भेटण्याचा. आणि माझ्या मनामध्ये हमेशा असायचं, माझी मुलगी, माझी मैत्रिणी सगळ्या मला म्हणायच्या अक्कलकोटला जायचंय. पण प्रत्येक वेळा मी हा म्हणायचे आणि मग नाही. पण ह्या वेळेस सुद्धा माझ्या मुलीची तब्येत खराब असताना सुद्धा मी आणि माझी ताई राजश्री ताई यांनी मला जास्ती जबरदस्ती केली. माझी सुनीता ताई एक अजून आहे, आता येणारच आहे ती, त्यांनी एवढी जबरदस्ती केली. त्यामुळे मी आज स्वामींच्या चरणी आहे. आणि मला इथे येऊन सगळी माझं मन खूप प्रसन्न होत आहे आणि मला खूप 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 बरं वाटत आहे. मी असे संगीच्या स्वामींना हेच सांगते की स्वामी आपण माझ्यावरती असाच आपला आशीर्वाद द्यावा. थँक्यू. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज माझ्यासोबत माझी मामी आजी, मम्मी आणि आई. तर ह्या तिघांनाही देखील आपण आज विचारू की अक्कलकोटला आल्यासंबंधित त्यांना कसं वाटते. तर आपण 2 शब्द त्यांच्याकडून जाणून घेऊ. अक्कलकोटला आल्यासोबतचा मला भरपूर आनंद आहे आणि मी पहिल्यांदाच इथे येत आहे. आमच्या इथे पण मी जिथे राहते त्या ठिकाणी पण मठ आमच्या स्वामींचा आहे. पण एके दिवशी मी मोबाईल बघत असताना अचानकपणे स्वामी समर्थांचं एक वाक्य आलं. त्यात लिहिलं होतं की तुला अक्कलकोटला मी बोलावत आहे आणि तुझी येण्याची वेळ आता इथे आली आहे. तर समर्थांनी देवाच्या कृपेने योगायोगाने आज वैष्णवीच्या माध्यमातून मला ती तिकीट मिळाली आणि मी इथपर्यंत आली आहे. त्याचा मला भरपूर आनंद आहे. थँक्यू. स्वामी समर्थ. मग तुला काय बोलायचं. मी स्वामी समर्थांची मी स्वामींची कधीच भक्ती केली नाही, तेव्हा नावही घेतलं. जय माताजी बोलणारी बाई आहे. मी मातेवर श्रद्धा असलेली आहे, त्यामुळे मी मातेशी खूप अटॅच आहे, मातेशी निगडीत आहे. मी स्वामींचं नाव जरी खेळायचं विचार केला तरी जय माताजी असंच माझे पहिला शब्द निघतो बघून. पण काय माहीत नाही हा काय चमत्कार आहे. मी शिल्पाते वेलेंच्या माध्यमातून पहिल्यांदा स्वामी समर्थांच्या इथे अक्कलकोटला आली, त्या मला घेऊन आल्या. त्यानंतर आता ही कंटिन्यू मी 3ऱ्यांदा अक्कलकोटला आली आहे. खूप बरं वाटते, खूप शांत आणि छान वाटते. वेगळा अनुभव पण आहे, पण तो अनुभव थोडासा मोठा असल्यामुळे प्रवासातलाच अनुभव आहे लास्ट टाइमचा. आता मी बोलू शकणार नाही. जर वेळ मिळाली तर नक्कीच व्यक्त करेल. थँक्यू. आई, तुला काय बोलायचं आहे. पहिला हाय कॅमेरा कर, बोल आता.
आणि दुसऱ्यांदा आली आहे स्वामींच्या भेटीला. स्वामींच्या भेटीला मी दुसऱ्यांदा आली आहे आणि मला खूप आनंद होत आहे की माझं नशीब एवढं चांगलं आहे की माझ्या मुली मला घेऊन येत आहे. चल, थँक्यू. ही एक मजा वेगळी आहे टमटमची. तर आपले विशाल सर इथे बसलेत. स्मार्ट दिसतो बाकी असतो इथे मम्मी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. जसं आपण मगाशी घरातून तयारी वगैरे करून निघालेलो, तर आता आपण आलो अक्कलकोटला. मी माझ्या मागे स्वामींची मोठी मूर्ती बघतच असाल, त्याचा आजूबाजूचा परिसर देखील बघत असाल. तर आज मी आणि विशाल आलो दर्शनासाठी. म्हणजे माझे घरातले देखील आहेत आणि आईच्या मैत्रिणी पण आहेत. पण आत्ता जिथे आपण जातोय अक्कलकोटला, मुळात आपण जे स्वामींचं मूळ स्थान आहे त्याचे दर्शन करणार आहे. आणि त्यानंतर त्याच्यासोबतच आपण चाळप्पा आणि जे बाळप्पा नावाचे आहेत त्यांच्या जो जुना वाडा आहे त्यामध्ये देखील आपण जाणार आहे. आणि तिकडेच जाऊन जे त्यांचं जुनं आहे सगळं ते देखील बघणार आहे. तर ते सगळं बघितल्यानंतर वटवृक्ष वगैरे जेवढे काही स्थान आहेत हे सगळं बघितल्यानंतर हा व्हिडिओ अतिशय खूप सुंदर होणार आहे. त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, जे काही तुम्हाला माहिती मिळणार आहे ती आवर्जून बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण खूप सुंदर व्हिडिओ आहे हा. तर त्यासाठीच पूर्ण एंडपर्यंत पहा. तर मग चला आपण भेटू. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ते वटवृक्ष जिथे स्वामी आराम करायचे बघू शकता. हे ते स्थान आहे जिथे स्वामींचं मूळ स्थान म्हणजेच अक्कलकोट. तुम्ही माझ्या मागे इथे लोकांची गर्दी पाहू शकतात. ते आपलं मेन स्थान आहे स्वामींचं. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही मंदिराच्या बाहेरच्या दिशेने आलातच तुम्हाला समोर हे मार्केट दिसेल. इथे तुम्ही गळ्यातली माळा, रुद्राक्ष, त्यानंतर हातातले ब्रेसलेट किंवा स्वामींचे पादुकांच्या रूपात छोटे छोटे चिन्ह देखील आहेत, तुम्ही ते बघू शकतात. घरातल्या स्वामींच्या मूर्त्या देखील आहेत देवाऱ्यामधल्या. अशा प्रकारे रुद्राक्ष वगैरे आहेत. या माळा देखील आहेत. आणि हे असं पूर्ण मार्केट आहे. तर चला मग आता पुढे जाऊ. तुम्ही मेन मंदिरामधून जसे बाहेर याल त्याच्या अगदी समोरच अन्नछत्र म्हणून आहे. तिथे भोजनासाठी सोय आहे आणि त्याच्या समोर स्वामींचं असं छानसं अक्कलकोटाचा रथ देखील आहे, जे दर स्वामी समर्थांच्या जयंतीला वगैरे असं बाहेर काढतात. आणि त्याच्यात अगदी थोडंसं लेफ्ट हँड साईडला बघायला गेला तर खूप असं सुरेख आपलं राजांचं स्मारक आहे छोटंसं, बघू शकता. आणि अगदी त्याच्या बाजूला स्वामी आहेत. आता आपण आलेलो आहे बाळप्पांच्या मठामध्ये, म्हणजे जिथे स्वामी त्यांच्या भक्तांना भेटायला यायचे. तुम्ही अगदी माझ्या मागे बघू शकतात. आता इथून आत जाण्याचं एंट्रन्स आहे आणि हा इकडचा आजूबाजूचा परिसर आहे, बघू शकता. इथे जुनं बांधकाम देखील वगैरे आहे. आणि आता मी आणि विशाल आता इथून सरळ आत जाऊ. तुम्ही आत बघा.
परिसर आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता. अतिशय थंडगार वातावरण आहे इथे पूर्ण, मस्त शांतता सोबत. तर आता आपण इथून सरळ आत जाऊ. तर तुम्ही आत बघा की ते जेवढेही सफेद चौकोन आहेत ह्यामध्ये स्वामींचे पदचिन्ह आहेत. म्हणजे स्वामींचे जे पावलं आहेत ना चालण्याची ते प्रत्येक चौकोनामध्ये आहेत, म्हणून ते चौकोन इथे सगळीकडे केलेत जिथे जिथे ते वावरलेत. तर तसाच एक चौकोन अगदी माझ्या मम्मीच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता. बघितलं असेल तर हा पूर्ण तो वाडा आहे जिथे स्वामी आपल्या भक्तांना भेटायला यायचे बाळप्पांचा. अतिशय सुंदर ह्याच्यात पूर्ण स्वामींचे जेवढेही चित्र आहेत सगळे चित्र इथे तुम्ही बघू शकता. ही बाळप्पा महाराजांचं बसायचं स्थान आहे. आणि ही ती जागा जिथे स्वामी आराम वगैरे करायचे. एक क्लोजअप लुक घ्या. हीच ती गादी जिथे स्वामी ह्या अवतारात बसायचे. हे बांधकाम देखील बघू शकतात. आता आपण बाळप्पांच्या मठातून बाहेर आलोय आणि अगदी या बाहेरच्या परिसरातलं तुम्ही वातावरण बघू शकतात, किती सुंदर आहे. तसंच तुम्ही तुमच्या लेफ्टनी जर तुम्ही वरच्या दिशेला आलात तर अगदी समोर तुम्हाला इथे भोजनालय मिळेल. तर आता आपण आस्वाद घेऊया आपल्या भोजनालयाचा. तर चला, भोजनालय आहे, तुम्ही इथून हे पूर्ण बघू शकता. इथे ॲट अ टाइम 50 लोक बसून जेवतात. तर आता जेवणाचा आस्वाद घेऊ. नमस्कार प्रकाश मामा. हा, इथे स्वामींची समाधी आहे. स्वामी 21 वर्ष राहिले सोळापांच्या वाड्यामध्ये. हा, इथे मेन समाधी स्वामींची ओरिजिनल समाधी आहे. आणि वरती गेल्यावरती खंडोबा मंदिर आहे. खंडोबा मंदिरमध्ये 3 दिवस स्वामी उपाशी राहिले. मग सोळापा महाराजांनी घरी आणले वाड्यामध्ये आणि इथं वास्तव्य केले 21 वर्ष स्वामी महाराजांनी. धन्यवाद. आता तुम्ही देखील ऐकलं असेल. तर आता आपण इथून हळूहळू करून बघत बघत पुढे निघू. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. तर आता आपण अगदी श्री स्वामी समर्थ समाधी मठाजवळ आहे. मी माझ्यासमोर गर्दी देखील बघू शकता. हा मठाच्या आजूबाजूचा परिसर आहे. आणि इथे समोर आपल्या समाधी मठ आहे. तर ही समोर त्याची रांग देखील लागली आहे. तुमच्या पायी गंगा वाही जीवनाला मिळी दिशा. तुमची चाहुल ठाई ठाई आनंदाचा हा फुले वसा. आधार हो तुम्ही स्वामी, श्वासात तुमचा निवास. उपकार तुमचे स्वामी, बनू तुमचाच दास.
तुम्ही हा पूर्ण आतला व्ह्यू बघू शकता. हा गाभाऱ्यामधला आतला व्ह्यू आहे. करतो पूजन स्थिरावूनी मन सद्गुरु तुम्ही स्वामी सरित तुमच्या देह करुणान नित्य भजन करू स्वामी तुमच्या चरणी लावतो माथा तुम्हीच आमुचे ना. सर्वांना इथली माहिती सांगतो, ऐकून घ्या. ही दिशेना अक्कलकोट स्वामी समर्थांची समाधी चोळप्पा महाराज होते ना, त्यांचं घर आहे, त्यांचे वंशजांनी 5वी पिढी आमची. हा घरी 21 वर्ष वास्तव्य करून स्वामी समर्थांनी इथं 1878ला समाधी घेतली. समाधी घेऊन महाराजांना 147 वर्ष पूर्ण झाले. आणि स्वामी समर्थांनी समाधी घेण्या अगोदर इकडे गाभाऱ्यामध्ये डाव्या बाजूला आम्रकोटेश्वर शिवलिंग आहे. वर 3 मूर्त्या दिसतात ना, मधले खंडोबा, बाजूला असलेले त्यांच्या 2 पत्नी आहेत, माळसानी बाणाई, त्याच्या खाली नरसिंह सरस्वतींचे पादुका आहेत. इकडे उजव्या सोन्याचा मयुरेश्वर गणपती आहे. स्वतः स्वामी समर्थांनी पाहुणे म्हणून त्यांची स्थापना केली. महाराजांनी त्यांना मान देऊन वर बसून स्वतः खाली बसलेले. एवढी उंची होती महाराजांची. त्या कमानी टेकत होते महाराज. जवळजवळ 7.5 उंची होती महाराजांची. हा पूर्ण सर्व दगडी बांधकाम आहे ना, महाराजांनी समाधी घेण्या अगोदर 6 वर्षापूर्वीच बांधकाम करून घेतला. नंतर इथं समाधी घेतली. आणि चोळप्पा महाराजांचे 5वे वंशाचे. माझं नाव सुनील पुजारी. आता आपण मठातून बाहेर आलोय आणि त्या मठाच्या अगदी समोरच्या भागात श्री चोळप्पा महाराज यांचा वाडा आहे. तर आपण आता या वाड्याच्या आत जाऊ वाडा बघायला. तर मग या, हे मुख्य द्वार आहे जिथे सगळे भक्तगण आत जातात. आपण देखील आत जाऊ. तुम्ही बघू शकता आपल्या समोर जो ही पूर्ण बिल्डिंग दिसते, ह्यामध्ये जे चोळप्पा महाराज त्यांचा हा वाडा आहे पूर्ण. आणि याच्या आत स्वामींच्या पादुका आहेत. आणि आपल्या अगदी ही समोर जी विहीर आहे, ह्या विहिरीला खोदल्यानंतर सुद्धा पाणी लागलं नव्हतं. पण स्वामींच्या लघुशंकामुळे इथे विहिरीला पाणी लागलंय. आणि त्या विहिरीच्या अगदी समोरच्या भागाला आपल्यासमोर वाडा आहे जिथे स्वामींचे आपल्याला वस्त्र बघायला मिळतील. तर मग चला पुढे. लिहिलंय, तुम्ही वाचू शकता ते. स्वामी समर्थ तिथे स्वामी 21 वर्ष या ठिकाणी वास्तव केले राहिले चोळप्पा महाराजांच्या घरी. तुम्ही ज्येष्ठाचं दर्शन मिळत ना, ते पण पूर्वी वाडा होता. एक वाडा पाडून स्वामींनी अशी समाधी घेतली. वरती फोटो दिसते ना, जशी आळंदीला ज्ञानेश्वर माऊली घेतलं तशी संजीवनी समाधी. आणि हा स्वामींच्या अंगातला शर्ट अंगार होता. पूर्वी गावामध्ये वेश असायचे ना, ते वेशीवरती स्वामी गेले होते. एक मुस्लिमचा मजाक मस्करी केला स्वामीसोबत. ते रिकामा हुक्का दिला स्वामींना पाजवायला. ती चिलिंग दिसते ना, तिच्यामध्ये तंबाखूने गांजाने कुठलं काहीच नाही, रिकामा असा दिला खाली. त्याच्यातून स्वामीने अगोनी ज्याला काढले गोरे ते काढले, माती मागून हा अंगार काढला. त्याच्यावरती उर्दू भाषा 4 शेतावी, त्यांच्या गळ्यातले रुद्राक्ष माळ, समोर त्यांचा दंड, कुऱ्हाड, पैता, त्रिशूळ, डमरू, चौरी, चांबर, छत, ते स्वामीने हाताळलेले वस्तू. आणि ह्या स्वामींच्या मिन्यातील रक्तचंदन पादुका. पूर्वी मोटरसायकल ते नसायची, पायी प्रवास व्हायचा, ते मेन्यातून स्वामी बसून जायचे. आणि एक लंडनची कोड्या कंपनी आली होती ना प्रथम आपल्या भारतामध्ये, ती स्वामींना न विचारताना परमिशन देतात चोरून फोटो काढले. स्वामी आलेच नाहीत फोटोमध्ये. उघडून धुवून बघते, सगळे माकडांचे फोटो. नंतर स्वामीने आज्ञा दिली, पार्श्वबरोबर काढले 4 फोटो ब्लॅक अँड व्हाईट. गुडघ्याच्या खाली हात, अजानुभव. स्वामींची हाईट होती 7.5 फूट. ठीक आहे, धन्यवाद. आता आपल्यासमोर हे तो वाडा आहे ज्या वाड्यामध्ये स्वामींनी वापरलेल्या पादुका आहेत.
त्या तुम्हाला दिसतील आता. तर आपण आज जाऊ. तुम्हाला कोणाला अन्नदान अभिषेक करायचं नाव शकता. स्वामीचा अंगारावधी प्रसाद मिळेल. या वाड्यामध्ये स्वामीने 21 वर्ष वास्तव्य केले. समाधीला तुम्हाला कोणाला अन्नदान करायचं नाव सांगू शकता. चला तुम्हाला कोणाला सर्वाधी सुंदर सिंदुराची कंठी जळके मानुका फळाची. जय देव जय देव जय. बाबा नमस्कार. तर आज आपल्यासोबत मनोज बाबा म्हणून आहेत. त्यांच्या घरी स्वामींच्या पादुका आहेत. त्या आपल्याला इकडच्या वास्तव्याबद्दल थोडी माहिती देणार आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर नमस्कार. आज स्वामीकुमारांचा वाडा आहे. स्वामीने या वाड्यामध्ये 21 वर्ष वास्तव्य केले. जी पादुका स्वामीने वापरलेली कडावर समोर चोळप्पा महाराजांनी एक वीर मारलेला आहे. 80 फूट गोल वीर. त्या विहिरीला पाणी लागलं नाही. स्वामीने लघुशंका करून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर कुशावरती दक्षिण गंगा म्हणून नागपूर एवढं दृष्ट असलं तरी त्या विहिरीचं पाणी अडलं नाही. आपण कुठेवर एक वाचला असा किंवा सिरियल बघितलं त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्या विहिरीचा. वाड्याच्या बाहेरच्या बाजूला औदुंबरात झाड आहे. स्वामींनी वेगळी गोष्ट लावलेला झाड आहे. आपण मठामध्ये आत गेलात तर स्वामींनी चोळकुमारांच्या वाड्यामध्ये स्वामींनी झोपाची पलंग आणि गादी ठेवलेली आहे. तिथंच नवीन एक बिल्डिंग बांधलेलं आहे. स्वामींचे कपिला म्हणून गाय तिथे गायची समाधी तिथे बांधलेली. ते जे गुरुजी बसले चोळकुमारांचे 5वे वंश त्याचं नाव विद्याधर रामचंद्र कुटे आहे. त्यांच्या वाड्यामध्ये स्वामींनी 21 वर्ष वास्तव्य करून 1878 मध्ये समाधी घेतली. आणि हे जे फोटो आहे शेखर साणेने परवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी भेट म्हणून वस्तू दिले चोळकुमारांच्या परिवारात. तर रोज स्वामींच्या समाधीला अभिषेक केला जातो. दर गुरुवार, दर रविवार, दर पौर्णिमा आणि रोजच्या रोज अन्नदान चोळकुमारांच्या परिवारातर्फे अन्नदान केलं जाते. एवढी माहिती मी सांगतो तुम्हाला. ही जी जागा आहे या जागेवर त्यांचं आंघोळ करण्याचं जे काय गोष्टी होत्या, हंडा, कळशी, ते सगळं इथे बघायला मिळेल. तर ही एंट्रन्स मधून आपण आता सरळ इथे आत जाऊ. तर तुम्ही इथे बघू शकता. नमस्कार सर्वांना. तर आज आपण आलेलो चोळप्पांच्या वाड्यामध्ये. तर बाबा तुमचं नाव? महेश जगन्नाथ पुजारी. तर हे आपल्याला थोडी माहिती देणार आहे इकडच्या जागेबद्दल. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. इथं अक्कलकोट स्वामी समर्थांची समाधी आहे. या समाधीच्या मध्ये जे स्वामीचे भक्त आहेत ना चोळप्पा महाराज, हा त्यांचा वाडा. त्या वाड्यामध्ये स्वामी येथे 21 वर्ष वास्तव्य करून स्वामींनी ह्या समाधी स्थानामध्ये 21 वर्ष वास्तव्य करून तिथे समाधी घेतलेली आहे. आणि ह्या वाड्यामध्ये इथे तुम्हाला स्वयंभू गणपती आहे. आतल्या बाजूला स्वामीचा आंघोळीचा हंडा आहे आणि दंड आहे. त्या पलीकडच्या बाजूला जर तुम्ही गेला तर इथे स्वामींनी लघुशंका केलेली विहीर आहे. जेव्हा चोळप्पा महाराजांनी आपल्या घरामध्ये विहीर खोदली त्यावेळेस एक थेंब सुद्धा पाणी लागलं नाही. तेव्हा स्वामींनी आज्ञा केली की माझ्या वाड्यामध्ये मी विहीर खोदली आहे स्वामी, त्याला पाणी लागलं नाही आहे. त्यावेळेस चोळप्पा महाराजांनी इथे येऊन लघुशंका केली. ह्या विहिरीला कायमस्वरूपी पाणी लागलेलं आहे. ह्या विहिरीला कुशावर्त तीर्थ असं संबोधलं जातं. या सगळ्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला मंदिरामध्ये जे स्वामींनी स्थापना केलेल्या महादेवाची पिंड आहे, खंडोबत मुखोटे आहेत, उजव्या सोंड्याचा गणपती आहे आणि पादुका, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सगळे बघायला मिळतील. धन्यवाद. स्वामी समर्थ. तर पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललेलो तसं सर्व काही व्यवस्थितपणे दाखवलं आहे. आणि जेवढी काही धमाल होती मध्ये सगळं बघितलं. माझ्या आणि विशालची गंमत ट्रेनमधली, त्यानंतर माझ्या आणि मम्मीचे थोडेफार जे मम्मा शब्द बोलली सकाळी, आईचं देखील तुम्ही बघितलं असेल सगळं जे ती बोलली आपले 2 शब्द सकाळी. तर जर हे सगळं बघून तुम्हाला आवडलं असेल न स्किप करता आणि खरंच स्वामींचे भक्त असाल तर ह्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच ब्लॉगसाठी बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, कारण असे नवीन ब्लॉग या चॅनल नक्की येणार आहे. तर तोपर्यंत बाय.